नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा बघा एक कुशन कवर डिझाईन बघणार आहोत, एकदम सोप्या पद्धतीने। ते पण तुमच्या घरी शिलाई एकत्र जर असं ना, त्यापासून तुम्ही बनवू शकता। कुठल्याही 2 कलरचे कापड घ्यायचे बघा। या ठिकाणी बघा मी कालच्याच कपड्यावर उरलेलं कापड घेतलेलं आहे। आपण अशा पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत बघा, तुम्हाला दाखवते। या ठिकाणी आपण ना लहान लहान पट्ट्या कट करून घेऊ, 2.5 इंचाच्या पट्ट्या कट करून घेऊ बघा। व्यवस्थित असे ठेवायचे। बघायची जी लांबी आहेत ना ती इथे बघा 9 इंच घेतलेली आहेत ना, रुंदीला घेतल्या 2.5 इंचाच्या अशा आपल्याला या कापडामधून पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे उरलेल्या आपल्या। तुमच्याकडे दुसरे कुठलेही कापड असेल तर तुम्ही ते घेऊ शकता। यापर्यंत एकावरती एक ठेवायचे आणि आपल्याला हे करून घ्यायचं आहे बघा, असं कट करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने पट्टी अशा कट करून घेते। बघा अशा पद्धतीने आपण दिसतं एक्स्ट्रा आहे आपण कट करून टाकायचं आहे। अशा अंदाजून जरी कट केल्या तरी पण होता बरोबर परफेक्ट अशा 2.5 इंचाच्या। तर या पट्ट्या कट करून झाल्या आहे। मी आता दुसऱ्या कापडाच्या पण कट करून घेते। आपण घ्यायच्या रुंदीला 2.5 इंच तुम्ही तर मोजून घेऊ शकता बघा, असं या पद्धतीने। ही लांब आहे सरळ, आपला 9.5 इंचाच्या पट्टे तुम्ही कट करून घेतलं। अजून कट करून घेऊ आपण। बघ या ठिकाणी आपल्या 2 कलरच्या अशा पट्ट्या आपण कट करून घेतलेल्या आहे। तुम्हाला स्टिचिंग दाखवते पूर्ण। चला या ठिकाणी स्टिचिंग बघा। आपण आता याचं माप जे आहे तुम्ही लहान मोठं घेऊ शकता, काही हेच नाही घेतलं पाहिजे कारण एकदम छोटंसं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठं घेऊ शकता। आता हे माझ्याकडे बघा ब्लाऊज पीसचे असे कतरन उरले होते, म्हणून इथं या ठिकाणी मी छोटं बनवलं। तुमच्याकडे जर असे ब्लाऊज पीस पडलेले असेल तर तुम्ही मोठ्या साईजचं सुद्धा आपल्याकडे जे मोठं कुशन असतं ना त्याचं माप घेऊन सुद्धा तुम्ही बनवू शकता। मग अशा एकमेकाला हे पट्ट्या अशा आपण जॉईंट करून घ्यायच्या आहे। आपण असं चौकोन तयार करून घ्यायचा आहे। आता हे आपण व्यवस्थित सरळ कट करून घेऊ इथं एकदम, कारण या पट्ट्या आपल्या कमी जास्त होत्या म्हणून। अशा पद्धतीने बघा मी हे चौकोन तयार करून घेतला। आता जेव्हा आपण दाबटीप देऊन घेऊ थोडीशी, हे फुगलेल्यासारखं वाटतं ना म्हणून। तर या ठिकाणी बघा आपल्या आता आहे ना दाबटीप देऊन झालेले आहेत। दुसरा पण पीस आपण याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही कुठले पण 2 कलरफुल कापड घेऊ शकता या ठिकाणी।
अगदी सुंदर डिझाईन तयार होते. नक्की ट्राय करून बघा. आता या ठिकाणी बघा आपली ही सुद्धा पट्टी रेडी झाल्याच्यावर दाबटीप देऊन घेऊ आपण, म्हणजे आपल्या शिलाई पण व्यवस्थित मजबूत होतील. असे आपण हे 2 चौकोन तयार करून घेतले आहेत. आता दोन्ही पण सारखेच आपण इथं कट करून घेतले आहेत बघा. आता याला बघा सेंटरला मधोमध फोल्ड करायचे, किंवा तुम्ही अशी मार्किंग पण करून घेऊ शकता बघा. अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहे मध्यभागी. आता हे बघा आपले 4 पीस तयार झाले आहे. तुम्हाला दाखवते कसे ठेवायचे बघा. अशा पद्धतीने आपण ठेवून घ्यायचे आहे व्यवस्थित बघा. या असे ठेवायचे आहे. पुन्हा दाखवतो तुम्हाला. नंतर याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं, एक पार्टला आपण शिलाई मारल्यानंतर दुसरा पार्ट परत पुन्हा आपल्या लक्षात राहत नाही. तर आपण पुन्हा व्यवस्थित बघा चेक करून घ्यायचं अशा पद्धतीने. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता याला जसं आपण मध्ये तिरकस कट केलं ना, तर परत जॉईंट करून घ्यायचं. फक्त पार्ट उलटे पार्टे जोडून. तर या ठिकाणी बघा किती सुंदर अशी डिझाईन तयार झाली आहेत आपली. आणि दुसरं एक कापड घेतलं आहे मी, त्याच्यापेक्षा आपण थोडंसं जास्त घ्यायचं आहे बघा, 4 ते 5 इंच असं. आता इथं बघा आपण मध्यभागी थोडंसं मध्याच्या वरती हे केलं आहे. वरच्या पट्टीला डबल फोल्ड केलं आहे. यासुद्धा पट्टीला डबल फोल्ड करून घ्यायचं आपल्याला. आता इथं कुशन आहेत ना आपण बनवलेले पॅच आहेत ना, तो व्यवस्थित ठेवायचा सुईचा. त्याच्यावरती बघा हे पार्ट आहेत ना, हे असे उलटे ठेवायचे आणि कडेकडे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. जिथं आपण फोल्ड बाजू केलेल्या आहेत ना, त्याच्यावरती आपण 1 ते 2 इंच सरकून घ्यायचं आहे, म्हणजे झाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा 4ही पण साईडला आपण शिलाई देऊन घेतली आहे. तुम्ही या साईजचं छोटं मोठं बनवू शकता. तुम्हाला आवडन त्या साईजचं तुम्ही या ठिकाणी कुशन कवर बनवू शकता. या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झालं आहे. एक्स्ट्राचं कडकडच आपण कट करून टाकलं कापड व्यवस्थित. आता सुईचं करून दाखवतो तुम्हाला याचा फायनल लुक कसा दिसतो ते. या ठिकाणी बघा आता इथं छोटंसं मी कुशन बनवलं आहे, ते टाकून घेत आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जास्त व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आपण सोप्यावरती सुद्धा बघा असं ठेवू शकतो शोसाठी, लहान लहान कुशन असे बनवून ना. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद सगळ्यांना.